हॅलो हॅलो. चला इथे डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होती. आपण पाहिलं तर सामना क्रमांक 3 इथे मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. एका बाजूला आपण जर पाहिलं तर रमेश भाऊ फुरुक स्पोर्ट फाउंडेशन गोवित्री त्यांच्या विरोधामध्ये बोला प्रसाद. ओके चालू आहे डन आम्ही रेडी आहे. तर दुसऱ्या बाजूला भैरवनाथ क्रिकेट क्लब बोरज या दोन संघादरम्यान इथे येस डावाला सुरुवात होती. आयकॉन खेळाडू आपण पाहतोय केपी. केपीच्या बॅट मधून देखील काल धावांचा पाऊस पाहायला मिळाला. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. इथे केपीच्या बॅट मध्ये पहिला चेंडू फसला. आयकॉन इथे मैदानाच्या आतमध्ये बिग विकेट गॉन. बडी मछली इथे जाल में विकेटचे पतन आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाद आहे. केपी इथे बाद झालाय. थँक्यू डीजे. इथे मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर केपी बाद झाला. शून्याचा चष्मा घालून इथे महागारी परतलाय. परतीचा प्रवास केलाय. गोल्डन डकचा शिकार झालाय. काल दिवसभरामध्ये बहारदार खेळ केपीचा राहिला. परंतु बाबा आपण जर पाहिलं तर कालचा दिवस वेगळा होता. आजचा दिवस वेगळा आहे. दिवसामध्ये देखील फरक आहे. वेळ काळ कधी माणसाची काय होईल हे सांगू शकत नाही. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर केपी बाद झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल दाभाडेला आपण पाहतोय. या मैदानावरती या स्पर्धेमध्ये रामभाऊ केदारी यांच्या माध्यमातून देखील एक शतक पाहायला मिळालंय. त्याच्या बॅट मधून देखील एक शतक या मैदानावरती आलंय. परंतु आता इथून पुढचा प्रवास कशा प्रकारे देखील केला जाईल ते देखील पाहायचंय. गोवित्री संघ देखील उशिरा पोहोचलाय. भासगावच्या मैदानावरती त्या ठिकाणी देखील फायनल मध्ये हा संघ खेळताना पाहिला मिळतो. बक्षीसपात्र फेरीमध्ये तिथून सामना खेळला. तिथून इथपर्यंतचा प्रवास केलाय आणि पहिल्या चेंडूवरती इथे कामगिरी चमकदार केली. इथे चेंडू 23 तरार वाईट चेंडू अतिरिक्त धावे. अतिरिक्त धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहतोय. राजू पवारला आपण पाहतोय. राजू पवारची कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये दमदार आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आहे. दुसरा चेंडू वाईट आहे. इथे पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोरा झालाय. पाहता पाहता चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ अगदी जवळ फरार. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. मितील धावा 4. चौकार मैदानाच्या आतमध्ये येतोय. इथे पुन्हा एकदा फटका मैदानाच्या आतमध्ये बहारदार खेळलाय. तिथे आउटफील्ड थोडीशी खराब पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोरा झाला. रिले फिल्डिंग देखील पाहायला मिळाली आणि 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण केला. हरणाची गती चित्त्याची चपळाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली आणि 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केलात. 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल झालाय आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 7 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 7 बोले तो 7 चलनाय. 7 बोले तो 7 निभानाय. इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय कशा प्रकारे इथे 7 निभावली जाईल ते देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय. जिल्हा परिषद चषक 2026 आहे. कार्ला नगरीच्या कार्यक्षम सरपंच सदस्य PMRD चेंडू वाईट आहे. दीपालीताई दीपकांना फुल्लावळे ताईंच्या माध्यमातून आणि दीपक अण्णांच्या माध्यमातून या स्पर्धेचा देखणा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. बहारदार नियोजन आयोजन गेली 6 दिवस आयोजकांनी घेतलेले अफाट मेहनत कष्ट आई एकविरा क्रिकेट क्लब कार्ला यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धेचं दहिवली यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन या ठिकाणी संपन्न होत आहे. आज संपूर्ण दहिवली गावातील संपूर्ण खूप मोठ्या प्रमाणावरती मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. कारण की आपल्या गावची स्पर्धा आहे आणि गावातील गाव पण जपण्यासाठी हा संपूर्ण दहिवली गावातील छोटे छोटे लहान मुलं देखील उपस्थित आहे. ज्येष्ठ मंडळी देखील उपस्थित आहे
आणि संपूर्ण तरुण पिढी देखील उपस्थित आहे. या सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेतला की स्पर्धा घ्यायचे आणि थाटा माटात ही स्पर्धा गेली 6 दिवस या मैदानावरती आपण जर पाहिली ना संपन्न होताना पाहायला मिळाली. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, 7वा दिवस आहे आणि 7व्या दिवसामध्ये देखील बहारदार आयोजन नियोजन आपण पाहतोय. सुसज्ज अशी बैठक व्यवस्था आहे. समोरच्या बाजूला अगदी अण्णांचं आणि सुनील अण्णांचं आणि दीपालीताई आणि दीपक अण्णांचं देखील दोन मोठे कटआउट देखील पाहायला मिळतात. इथे फटका मैदानाच्या आतमध्ये फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टेकन व्हेरी गुड कॅच टिपलाय सेल विकेटचं पतन आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये बॅटर बाद होईल. विशाल दाभाडे इथे बाद झालाय. डीचे 10 धावा इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. दुहेऱ्या अंकामध्ये स्कोर कार्ड आपण पाहतोय. 2 विकेट देखील इथे राजू पवारने प्राप्त केलेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचं समाप्त झालंय आणि 10 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. याचसाठी केला होता टास की शेवटचा क्षण हो गोड आणि हा शेवटचा क्षण देखील आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर लकी ड्रॉची सोडत देखील आपण आता चालू केली आहे. 5 भाग्यवान प्रेक्षक राजांना इथे लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण कूलर या ठिकाणी देतोय. कोण जे 5 भाग्यवान प्रेक्षक असतील त्यांना आज कूलर या ठिकाणी प्राप्त होतील. इथे बाराम चेंडू अगदी रडार मध्ये होता आणि फेकून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये ठोकलाय षटकार. डीजे कमान पेनल्टीच्या धावा ज्यावेळेस स्कोर शेवटला एंड होईल त्यावेळेस त्या 4 धावा तिथे प्लस केल्या जातील. आता काही ऍड केलं नाही. इथे मैदानाच्या आतमध्ये फ्लॅटेड ठोकलाय खान केली षटकार. थँक्यू डीजे. रामदास केदारी यांच्या अर्धशतकी खेळीसाठी रामभाऊ केदारी यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं प्राइज असेल. सर इथे अर्धशतकी खेळी ठोकली तर 500 रुपये. या ठिकाणी प्राइज आले चेंडू व्हाईट अतिरिक्त धावे तानाजी तावरे यांच्या माध्यमातून. रामदास केदारीच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचे प्राइज असेल. 2 ठोकलेत 200 देखील आमच्याकडे जमा झालेत. इथे पुन्हा एकदा समोरच्या बाजूला आक्रमण झालंय आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. ठोकलाय. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर लक्ष्मणच्या बॅट मधून इथे मैदानाच्या आतमध्ये षटकार आलाय. राम लखनची जोडी इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. ह्या 2 बंधूंची जोडी आहे आणि ह्या 2 बंधूंची जोडी इथे मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालताना देखील पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार आहे.
इथे मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल प्राप्त झाली. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 35 धावा आपण पाहतो इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. 35 षटक क्रमांक दुसऱ्या क्रमांकाचा मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाले. 35 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. प्रेक्षकांची गर्दी आता मैदानावरती प्रेक्षकांची पावलं देखील पाहायला मिळतात. ऑनलाईनच्या माध्यमातून सर्व प्रेक्षक राजांचा या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतोय. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो चेंडू वाईट अतिरिक्त धावे. इथे पुन्हा एकदा लक्ष्मणच्या बॅट मधून स्क्वेअर कटचा बहारदार फटका आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी जवळ. 2 धावा इथे मैदान पूर्ण केला. 2 धावेंच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. स्कोर कार्ड मध्ये बदल झालाय. 38 धावा आपण पाहतो इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. पुन्हा एकदा राजू पवारला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. वार इथे मैदानाच्या आतमध्ये आता पलटवार. इथे पलटवार या 2 बंधूंनी गेलाय. ह्या 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळते. राम आणि लखन. हॅलो इथे पुन्हा एकदा जमीन समोर फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एक सिंगल इथे प्राप्त होते आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे जाईल. स्कोर कार्ड जाईल 39 धावा इथे आपण पाहतो स्कोर कार्ड वरती बनवल्या गेलात. षटक क्रमांक 3 इथे मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती आहे. हॅलो लकी ड्रॉ साठी या ठिकाणी आपण पाहतोय कुपन सोडत चालू झाले. आमचे आयोजक कमिटी मधील सदस्य त्या ठिकाणी आपण पाहतो प्रत्येक प्रेक्षक राजापर्यंत पोहोचण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाते. आणि हे कुपन कोणत्याही खेळाडूला नाहीये याची देखील दखल घ्या मित्रांनो. हे फक्त प्रेक्षक राजासाठी आहे. इथे चेंडू वाईट अतिरिक्त धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड मध्ये बदल झालाय. इथे फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टेकन. व्हेरी गुड कॅच. टिपला जाईल आणि इथे मैदानाच्या आतमध्ये विकेटचं बटन. Thank you, DJ.
इथे मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर आलाय रामभाऊ कडू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रामभाऊचा झंझावत देखील या मैदानावरती आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. आज इथे झंझावत रामभाऊचा पाहायला मिळेल का ते देखील पाहायचंय. शेवटचा एक चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल आणि या शेवटच्या चेंडूवरती किती धावा इथे मैदानाच्या आतमध्ये बनवल्या जातील ते देखील पाहायचे. इथे पाहाल का त्याने ग्लान्स केलाय. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोरा झालाय. एक तर आली आहे. दुसऱ्या धाव संख्येला देखील पलायन झालंय आणि यशस्वीरित्या 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केला. ठरणाची गती चित्त्याची चपळाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 47 धावा. धावांसाठी धावाधाव इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे स्कोर कार्ड वरती आपण जर पाहिलं तर 47 धावा बनवल्या गेल्यात. इथे पुन्हा एकदा फटका मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट लाय क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टेकन व्हेरी गुड कॅच टिपला येईल विकेटच्या पताने. न्यू बॅटर शुभम मोढेला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आला. रामभाऊ देखील इथे मैदानाच्या आतमध्ये बाद झाला. परंतु लखन दुसऱ्या बाजूने एका बाजूने किती खिंड लढवण्याचं काम लखनच्या माध्यमातून केलं जात आहे. एक चिकी सिंगल इथे प्राप्त झाली आहे. इथे चेंडू बहारदार आहे. डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. स्कोर कार्ड आपण जर पाहिलं तर 48 धावा आहे. इथे फटका बहारदार आहे आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. डान्सिंग अंपायर प्रसाद पडवळ यांच्या माध्यमातून कळवले चेंडू षटकार आहे. थँक्यू डीजे थँक्यू. इथे स्कोर कार्ड मध्ये बदल झालाय आणि स्कोर कार्ड देखील जाऊन पोहोचेल 54 धावा आपण पाहतो आतापर्यंत स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. 54 ऑन बोर्ड. इथे बॅटची कडा क्षेत्ररक्षक इथे आता पाहायचंय
आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आपल्या घरट्यामध्ये शुभम मोहे पोचला गेलाय. अनेक चिकी सिंगल इथे प्राप्त झाली आहे. इथे आखो टप्प्याचा चेंडू पूल पॉवरफुल आणि इथे चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. इथे बॅलन्स महत्वाचा होता. बोला. समाप्त झालाय. 3 षटकांचा 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झाला नाही. डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये येतोय. विशाल गोलंदाजी मार्क वरती आला. विशालच्या प्रत्येक विकेटसाठी तानाजी दावणे यांच्या माध्यमातून प्राइज असेल 100 रुपयाचं प्राइज आहे. इथे पुन्हा एकदा समोरच्या बाजूला विशेप मध्ये फटका खेळलाय. क्षेत्रक्षक बंटी चेंडू पर्यंत पोहोचलाय. एकच सिंगल आहे. इथे बॅटची कडाई क्षेत्रक्षक चेंडूला पाठमोरा झालाय. एक तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येला पलायन थोडासा फंबल झालाय. इथे विकेटचं पतन आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाद आहे. शिराटणे गावातील देखील मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. सोन्या भानुसगरे, शुभम येवले, नंदू मोरे, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय माऊली. पाटण आणि बोरज यामध्ये क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये 2 चेंडू 9 धावांची गरज असताना हर्षलने तिथे सामना समाप्त करून दिला होता. 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले होते परंतु त्या हर्षदला अद्यापही बॅटिंगसाठी पाठवलं गेलं नाही. इथे क्रिकेट आहे. क्रिकेटच्या पटलावरती जोपर्यंत आयुष्याच्या पटलावरती आणि क्रिकेटच्या खेळपट्टीवरती जोपर्यंत शेवटचा टप्पा पडत नाही ना मित्रांनो तोपर्यंत कधीच हार मानू नका. प्रयत्न करत राहा. विजय नक्कीच तुमचा होईल. इथे प्रयत्न करत राहा. इथे पुन्हा एकदा चेंडू बहारदार मैदानाच्या आतमध्ये खोलवर टप्प्याचा विशालचा पाहिला मिळाला. 1 धाव तर इथे मैदानाच्या आतमध्ये आली आहे. दुसऱ्या धावसंख्येला देखील इथे पलायन झालंय आणि 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय यशस्वीरित्या पळून पूर्ण केला. तिसरीला इथे नकार कळवलाय. नकार होकार नकार होकार होकार दिलाय. साच बाज ताज आन बान शान 3 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. शेवटचा चेंडू इथे शिल्लक असेल षटक क्रमांक 5 मधील. इथे मैदानाच्या आतमध्ये गुंगारा दिलाय. चेंडूने गुंगारा दिलाय.
गुडूज 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा बनवल्या गेल्यात 71 धावा 71 डीजे कम ऑन ऑन स्ट्राईक बॅटर मैदानाच्या आतमध्ये माऊली आहे योगीराजला आपण पाहतो इथे गोलंदाजी मार्क वरती आलाय षटक क्रमांक 6 मध्ये स्लॉग वरचं षटक आहे आणि या स्लॉग वरच्या षटकामध्ये इथे योगीराजच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय पहिला चेंडू माऊलीच्या बॅट मधून डीप कव्हर मध्ये चेंडू जातोय बाउंड्रीच्या पलीकडे षटका चौकार आहे गुडूचे इथे चेंडू व्हाईट अतिरिक्त धावे अतिरिक्त धावेच्या थँक्यू डीजे अतिरिक्त धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 76 76 धावा आहे इथे चेंडू बहारदार आहे चेंडू बहारदार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला टप्पा पडल्यानंतर आधी खेळाडूला चेंडू देखील लागलाय आकाश भाऊ सकाळचे तिन्ही सामने आपण पाहिले तर तिन्ही सामन्यामध्ये 75+ धावा होताना देखील पाहायला मिळाल्या इथे बा पुन्हा एकदा फटका बहारदार आहे बंटी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि बंटीने पहा ज्यावेळेस थ्रो केला त्यावेळेस हात देखील पकडलाय चेंडू फेकून फेकून हात देखील दुखायला लागलेत इथे चेंडू बहारदार ठोकलाय एंगडीज 85 45 85 4 चेंडू वाले 2 चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे इथे चेंडू वाईट आहे अतिरिक्त धाव आहे प्रसाद पडवळ कळवतात चेंडू वाईट आहे अतिरिक्त धाव आहे इथे बॅट तर जोरदार मैदानाच्या आतमध्ये फिरवली गेली डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये येतोय शेवटचा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल इथे चेंडू वाईट आहे अतिरिक्त धाव आहे
इथे फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे दत्ताला आपण पाहतोय कॅच ड्रॉप झालाय. तिसऱ्या धावेला इथे पलायन केलं गेलंय आणि तिसरी धाव घेत असताना 3 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय यशस्वीरित्या पळून पूर्ण केल्यात. आणि इथे पाहायचंय 4 धावा पळून पूर्ण केल्यात आणि 4 धाव्यांच्या मदतीने ते स्कोर कार्ड पुढे जाईल, स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. थँक्यू डीजे. 91. थँक्यू डीजे. डीजे 1 मिनिट. 91 बनवल्या गेल्यात. बनवल्या गेल्यात. 4 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्या जातील. 91 4 95 आणि 96 धाव संख्येचं टार्गेट इथे सेट केलंय. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. चला क्षेत्ररक्षण लावा मित्रांनो, विनंती असेल आता.
चला इथे डावाला देखील मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. 96 धावसंख्येचं टार्गेट आहे. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना. पाठीवरती हात ठेवून फक्त एकदा लढ म्हणा. इथे लढायचंय, झुंज द्यायची 96 धावसंख्येचा. इथे धावा चेस करायच्या. पहिला चेंडू टी फॉर टॅट. जशाच तसे प्रत्युत्तरित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दिलं गेलंय आणि विशालच्या बॅट मधून चौकार आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा रामभाऊ केदारी तयार. समोरच्या बाजूला खोदून काढलाय, ठोकलाय, बॅक टू बॅक दुसरा खणखणीत चौकार. बॅक टू बॅक दोन चौकार इथे विशाल केदारीच्या बॅट मधून आलेत. इथे पुन्हा एकदा समोरच्या बाजूला उडवलाय, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. शिवरायांचा छावा इथे ठोकलाय, खणखणीत षटकार. पुन्हा एकदा फॉलिंग फूट पडलाय, परंतु चेंडूला देखील पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ठोकलाय षटकार. डीजे कम ऑन. डंगडीजे 20 धावा आपण पाहतोय त्या स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खड़ा है ना वो सबसे बडा है. इथे मैदानाच्या आतमध्ये व्हायचंय. बोला प्रसाद, बॉल द्या, नवीन बॉल द्या, वरतून नवीन बॉल द्या. इथे मैदानाच्या आतमध्ये मॅच बॉल देखील आलाय प्रसाद. इथे मैदानाच्या आतमध्ये विशाल केदारीचा झंझावत पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे इथे मैदानाच्या आतमध्ये राम लखनचा झंझावत पाहायला मिळाला ना मित्रांनो, त्याचप्रमाणे इथे आता विशालचा देखील झंझावत पाहायला मिळतोय. प्रेक्षक राजांची गर्दी इथे मैदानाच्या आतमध्ये दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला व्ही शेप मध्ये उडवलाय, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय, खणखणीत षटकार. डीजे
डांगडीचे इथे मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकलेत. विशाल केदारीचा झंझावत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. नको नशिबाची साथ मला, मनगटामध्ये अजून खूप सारे बळ दे, अपयशाचं बळ देखील यशा इतकं गोड दे. आणि इथे आलाय खान खाने चौकारे डीजे. डीजे एक षटकाचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला आणि स्कोर कार्ड वरती 30 धावा आहे. आयकॉन विशाल केदारीचा झंझावत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. काय बहारदार बॅटिंग इथे मैदानाच्या आतमध्ये विशालने केली आहे. शहाण्णव धावसंख्येचा पाठलाग करायचा, 30 बनवल्या गेल्यात. आता गोलंदाजी मार्क वरती आपण जर पाहिलं तर रामभाऊ कडू, रामा कडूला आपण पाहतोय इथे गोलंदाजी मार्क वरती आलाय. काय करामत इथे मैदानाच्या आतमध्ये आता राम कडू इथे करणार ते देखील पाहायचं. P2चं षटक आहे. इथे विराटच्या बॅट मधून चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे, डीप कव्हर मध्ये ठोकलाय. खान खनिज षटकार आहे डीजे. इथे विकेट करण्याचा प्रयत्न होता. विराट आपण जर पाहिलं तर एस्टनच्या मागे एसटी रक्षकाने कामकाज केले. चेंडू डॉट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. काय बहारदार बॅटिंग इथे मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 1 मध्ये आयकॉन विशाल केदारीची पाहायला मिळाली. विशाल केदारीच्या प्रत्येक षटकारासाठी तानाजीभाऊ तावरे यांच्या वतीने 100 रुपयाचं प्राइज आहे. आणि इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये विराटच्या बॅट मधून विराट कडक चौकार आहे. चौकाराच्या मदतीने इथे स्कोर कार्ड मध्ये बदल झाला. स्कोर कार्ड राहून पोहोचेल 40 धावा. 96 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 40 तर आल्यात. हे क्रिकेटचं युद्ध आहे. क्रिकेट आपण जर पाहिलं तर एका डावामध्ये कोणत्याच संघावरती व कोणत्याच खेळाडूवरती क्रिकेट हे अवलंबून नसतं. क्रिकेटसाठी 2 बाजू आहे. एक डाव झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा बॅटिंग करण्याची संधी आहे. बॉलिंग करत असताना 96 धावा संख्येपर्यंत बोरस संघाने मजल मारली, परंतु इथे बॅटिंग करत असताना गोवित्री संघाने देखील सुरुवात चांगली केली आहे. पुन्हा एकदा फटका बहारदार आहे. इथे आता काय घडलंय नजर हटी, दुर्घटना घटी. रामदास कडूचं सेलिब्रेशन पहा मित्रांनो. सेलिब्रेशन तो बनताय ना भाई. इथे मैदानाच्या आतमध्ये बिग विकेट आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर बिग विकेट गॉन आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बाद झालाय. इथे विराटच्या बॅट मधून डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मिथिल धावा 4 चौकारे.
इथे मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर चौकार आलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बंटी आढावला आपण पाहतोय. बंटी आढाव न्यू बॅटर इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक कोणी नसेल. नो चान्स. इथे चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. मिथिल धावा 4 खणखणीत चौकार आहे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. डीजे. जिल्हा परिषद चषक 2026 आपण पाहतो या ठिकाणी संपन्न होतोय. कार्ला खटकाळा गणाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार दीपालीताई दीपकांना हुल्लावडे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर हा देखना सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. येणाऱ्या 5 तारखेला 5 फेब्रुवारी दिवशी मतदान होणार आहे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी. 5 तारखेला घड्याळ्या चिन्हा समोरील बटन दाबून दीपालीताई दीपकांना हुल्लावडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. बेस्ट बॅटरसाठी देखील आयुष स्पोर्टचे एक ब्रँडेड बॅट आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट सायकल आहे. प्रेक्षक राजांसाठी आपण जर पाहिलं तर 5 कूलर देखील आहे. लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रेक्षक राजांना या ठिकाणी आपण 5 कूलर भाग्यवान प्रेक्षक राजा कोण असतील आज 5 कूलर त्या 5 प्रेक्षक राजांना देखील मिळतील ते देखील पाहायचंय. स्कोर कार्ड वरती धावा बनवल्या गेल्यात. 48 धावा आपण पाहतोय. इथे मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 48 तर बनवल्या गेल्यात. समीकरण मैदानाच्या आतमध्ये आयकॉन खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आलाय. केपी करण पडवळ आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. बॅटिंग मध्ये थोडस निराश केलंय प्रेक्षक राजांना परंतु इथे गोलंदाजी मध्ये चमत्कार केला जाईल का ते देखील पाहायचंय. दिनेश केदारी पाटील इथे क्षेत्ररक्षण इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय त्यांना थोडस जागा बदलली गेली आहे. केपी तयार झाला. ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये बंटी आढाव आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विराट आहे. भन्नाट शांतता इथे मैदानाच्या आतमध्ये. डान्सिंग अंपायर आपण पाहिलं तर प्रसाद पडवळ यांनी कळवले. चेंडू वाईट अतिरिक्त धाव आहे. उंच पुरा तगडा ताकदवान केपी आहे. इथे बाहाको टप्प्याचा चेंडू स्वाग से करेंगे स्वागत. ठोकलाय खान खनेत षटकार. इथे केपीच्या बॅट मधून मैदानाच्या आतमध्ये केपी वरती आक्रमण झालंय. बंटीच्या बॅट मधून षटकार आला. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग मध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल. क्षेत्रक्षम बहारदार आहे. क्षेत्रक्षम बहारदार पाहायला मिळाला. एक सिंगल इथे प्राप्त होतीये आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. अब तक 56 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. अजून देखील 40 बनवायचे आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती आहे. ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये विराट शेवाळे. कित्येक वर्ष या खेळाडूचा देखील नावाचा दबदबा या पिच टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळाला आणि सर्वात लांब पल्ल्याचा ठोकलाय. जिल्हा परिषद चषकला सलामी ठोकणारा खान खनिक षटकार आहे डीजे.
इथे मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर विराटच्या बॅट मधून आक्रमण झालंय. षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये ठोकला गेलाय. इथे चेंडू वाईट अतिरिक्त धावेच्या मदतीने 63 धावा आपण पाहतो इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. इथे विराटच्या बॅट मधून चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा इथे 4. मैदानाच्या आतमध्ये येतोय खणखणीत चौकार आहे. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल झाला. रमेश भाऊ बुरुक सर्वांचे संघाचे संघमालक यांच्या वतीने प्राइज आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे प्राइज आहे. बंटी आडावच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे रमेश भाऊ बुरुक यांच्या वतीने प्राइज आहे. इथे संघाचे संघमालक आपण जर पाहिले तर सातत्याने गोवित्री संघ देखील आपण पाहिलं तर रमेश भाऊंच्या नावावरती सातत्याने खेळताना पाहायला मिळतो. रमेश भाऊंचं प्रेम देखील या संघावरती खूप मोठं आहे. ही सर्व क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. क्रिकेट वेडी माणसं ही सर्व इथे क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमरा झालाय. पाटील इथे रेस लागली परंतु विजय देखील इथे चेंडूचा झाला. चौकार मैदानाच्या आतमध्ये आला. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 71 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 41,000 रुपये मानाचा करंडक आहे. द्वितीय क्रमांक 31,000 रुपये मानाचा करंडक आहे. तृतीय क्रमांक रोख रक्कम 25,000 रुपये आणि मानाचा करंडक आहे. चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 20,000 रुपये. पाचवा क्रमांक रोख रक्कम 15,000 रुपये आणि 6वा क्रमांक देखील रोख रक्कम 12,000 रुपये आणि एक मानाचा करंडक आहे. मानदर्शनीसाठी आपण जर पाहिले तर एक ब्रँडेड स्पोर्ट्स सायकल आहे. बेस्ट बॅटरसाठी एक बॅट आहे. बेस्ट बॉलरसाठी शूज आहे. अनेक आकर्षक आपण जर पाहिलं तर बक्षीस देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आई एकविरा भोला रिक्षा सेवा संघ दहिवली आणि आई एकविरा क्रिकेट क्लब दहिवली यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा परिषद चषक 2026 हा दैदिप्यमान सोहळा या ठिकाणी आपण पाहतोय. कार्ला नगरीच्या कार्यक्षम माजी सरपंच सदस्य PMRDA दीपालीताई दीपकांना हुल्लावळे यांच्या माध्यमातून हा देखणा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आणि हा देखणा सोहळा जर आपण पाहिले ना गेले 6 दिवस अविरतपणे हा मैदानावरती पाहायला मिळाला. आज या स्पर्धेचा 7वा दिवस आहे. अंतिम दिवस आहे. स्कोर कार्ड वरती धावा बनवल्या गेल्यात. 71 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बनवल्या गेल्यात. बहारदार आयोजन आणि नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय. एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपकांना हुल्लावळे आणि दीपालीताई दीपकांना हुल्लावळे यांच्या वतीने आपण या ठिकाणी ही स्पर्धा पाहतोय. थाटामाटात संपन्न होतीये. भरत शेठ येवले अमित शेठ भानुसगुरे यांचं देखील शुभागमन झाले. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा डावाला सुरुवात होतीये. रमेश भाऊ बुरुक यांच्या वतीने बंटीच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. इथे बंटीच्या बॅट मधून प्रचंड ताकदवान फटका परंतु क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकच सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये आली आहे. आता इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये बोरस संघाला देखील कमबॅक करावा लागेल आणि कमबॅक करण्यासाठी हा संघ मित्रांनो जाणला जातो. परंतु इथे आता कमबॅक केलं जाईल का, कशा प्रकारे कमबॅक होईल ते देखील पाहायचंय. कारण की एका बाजूने गोवित्री संघाचा सुसाट इथे आता पाहायचंय कमबॅक होईल का. आणि इथे पहा कमबॅक करण्याची संधी इथे निर्माण झाली होती परंतु त्या संधीचं सोनं इथे केलं गेलं नाही. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाले. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल झाला आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 73 धावा इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. बंटीच्या बॅटमधून फटका डीप मिड विकेट मध्ये खेळला क्षेत्ररक्षक KP आयकवानी तर थोडासा फंबल झालाय आणि त्यानंतर संधी निर्माण झाली आहे. दुहेरी धाव घेण्याची
2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण केल्यात. बॅकअपसाठी आपण जर पाहिलं तर दिनेश पाटील यांना आपण पाहतोय बॅकअप त्या ठिकाणी दिला गेला आणि 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केला. 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती धावा बनवल्या गेल्यात. 75 ऑन बोर्ड. 75 धावा आपण पाहतोय. धावांसाठी धावा धावे. इथे उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक इथे प्रयत्नांची पराकाष्ठा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज माऊलीला देखील माहितीये या विकेटचं महत्व काय, त्यामुळे इथे प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांनी त्या ठिकाणी केली. प्रयत्न केले परंतु त्याच्या प्रयत्नांना यश तिथे आलं नाही, परंतु प्रयत्न इथे लाजवाब होते. इथे पुन्हा एकदा ठोकलाय शिवरायांचा छावा. मिळाला 6 धावा. खने षटकार 6 रन. चला जसा हा सामना समाप्त होईल तसं आपण बॉल आउट संपन्न करणार आहोत. त्यामुळे जे संघ पराभूत झाले त्यांनी रेडी राहायचंय. हा सामना जसा संपेल लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचंय. 3 खेळाडूंची नावे, तुमचे 3 गोलंदाज. आणि इथे आपण एकदा फटका मैदानाच्या आतमध्ये. फर्स्टला क्षेत्ररक्षक माऊली डाऊन दी बॉल. इथे कमबॅक झालंय. आता इथून पुढे डाव इथे कशा प्रकारे सावरला जाईल ते देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय. आणि स्कोर कार्ड वरती आपण जर पाहिलं ना तर धावा बनवल्या गेल्यात. 82 बनवल्या गेल्यात. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये असेल 12 चेंडू आणि बनवायचे आहे 12 चेंडू आणि बनवायचे आहे 14 का रे. अरे का वरचं कॅल्क्युलेशन करतोय बाळा. अरे 14 मी सांगतो तुला इथून 12 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज आहे. 12 बॉल 14. इथे सामना होता कुठं आणि सामना आलाय कुठं, परंतु इथे 12 चेंडू 14 धावा. आता इथे डिफेंड करायच्या आहे. त्या धावा डिफेंड. सामना हा कंपल्सरी चेस असेल या स्पर्धेचा नियम आहे. आणि पराभूत संघाला देखील आता इथून पुढे एक संधी प्राप्त होणार आहे. आपण बॉल आउट देखील घेणार आहोत. ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये बंटी आढावे. बंटी आढावला. पहिला चेंडू इथे रामभाऊ केदारीचा आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये रामदास केदारी एकमेव खेळाडू असेल जिल्हा परिषद चषक 2026 मध्ये शतक ठोकणारा रामभाऊ केदारी आहे. इथे बॅक टू बॅक 2 चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट आले. बाईटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल इथे प्राप्त होते आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 83 धावा आपण पाहतो इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. धावा इथे मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. इथे पहा हवाई हल्लाय. बंगाली रसगुल्ला ठोकलाय. खनी षटकार. इथे मैदानाच्या आतमध्ये फटका खेळला. क्षेत्ररक्षक करण पडवेला आपण पाहतोय. चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होते. अजून देखील विजयासाठी 6 धाव्यांची गरज आहे. 6 धावा इथे इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहे. पहिल्या सामन्यामध्ये करंजगाव संघ पराभूत झालाय. दुसऱ्या सामन्यामध्ये पिंपोळी संघ पराभूत झालाय. आणि आता सामना क्रमांक 3 आहे. सामना क्रमांक 3 मध्ये पराभूत होणारा संघ करंजगाव आणि पिंपोळी. माऊली भाऊ पिंपळे आपण रेडी राहायचंय. करंजगाव संघ आपण देखील रेडी राहायचंय. इथे विजयाची मोहर, विजयाचा चौकार इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि इथे विजय संपादन केलाय. चला आता मैदानाच्या आतमध्ये दुसरं कोणीच येणार नाही. फक्त
3 खेळाडू आणि 1 किप्पर. एका टीमचे 4 सदस्य फक्त मैदानाच्या आतमध्ये येतील आणि आमची आयोजक कमिटीचे